विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बेसिक कन्सेप्ट ऑफ अकाउंटिंग यावर सविस्तर चर्चा करणार आहोत। यापूर्वी आपण बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी म्हणजे काय यावर सविस्तर चर्चा केलेली आहे। आज लेखांकनाच्या मूलभूत काही संकल्पना मी आपणासमोर ठेवणार आहे। लेखाकर्म म्हणजे काय, पुस्तपालन म्हणजे काय याची आपण संज्ञा अगोदरच समजून घेतलेली आहे। त्यासोबतच त्याची वैशिष्ट्ये, उद्दिष्टे ही अभ्यासलेली आहेत। आज आपण लेखाकर्म चांगले समजून घेण्यासाठी लेखाकर्मामध्ये वापरल्या जाणाऱ्या अर्थ आणि मूलभूत शब्द जाणून घेणे आवश्यक आहे। लेखाकर्म हे एक बहुमुखी प्रणाली आहे जी आजच्या आधुनिक व्यावसायिक जगामध्ये मोठ्या प्रमाणावर उद्देश प्रमाण करते। म्हणून काही संज्ञा समजून घेणे अत्यावश्यक आहे। या लेखाकर्माने आपल्यासमोर आपल्या व्यवसायातील काही गरजा भागवण्यासाठी, आपला प्रमुख उद्देश सफल करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर आपल्यासमोर काही ट्रान्झॅक्शन्स, त्याची प्रकार ही ठेवलेले आहेत। यामध्ये ट्रान्झॅक्शनची प्रकार पाहत असताना व्यवहार हा मौद्रिक स्वरूपाचा व्यवहार असेल, अमौद्रिक स्वरूपाचा व्यवहार असेल, रोख व्यवहार, उधारीचे व्यवहार, त्यासोबतच अमौद्रिक व्यवहारामध्ये वस्तू विनिमयाचे व्यवहार यावरही आपण आज प्रकाश टाकणार आहोत। मग सुरुवातीला ट्रान्झॅक्शन म्हणजे काय, ते कशा पद्धतीनं केल्या जातं, ट्रान्झॅक्शन कशाला म्हणतात, व्यवहाराची व्याख्या करत असताना, व्यवहार म्हणजे काय समजून घेत असताना दोन व्यक्तीमध्ये पैशात मोजता येणाऱ्या वस्तू व सेवांची देवाणघेवाण म्हणजे व्यवहार होय। ट्रान्झॅक्शन दोन व्यक्तीमध्ये पैशामध्ये मोजता येणाऱ्या वस्तू व सेवांची देवाणघेवाण म्हणजे व्यवहार होय। मग हा व्यवहार हा मौद्रिक स्वरूपाचा असतो, ज्याला आपण मॅनेटरी ट्रान्झॅक्शन्स असं म्हणतो। मग यामध्ये मौद्रिक व्यवहारामध्ये रोख व्यवहार, ज्यास आपण ज्या व्यवसायामध्ये रोख पैसे दिले जातात किंवा व्यवसायामध्ये रोख पैसे घेतले जातात, अशा व्यवहारांना, अशा ट्रान्झॅक्शन्सला रोख व्यवहार म्हणून ओळखल्या जाते। त्या ठिकाणी वस्तूची विक्री केली असेल परंतु ती रोखीने असेल, मजुरी दिली असेल रोखीने दिली असेल, काही वस्तूंची विक्री केली असेल तीही रोखीने असेल। मग या ठिकाणी घडणारे व्यवहार हे निश्चितच रोख स्वरूपाचे व्यवहार असल्याकारणाने व्यवसायात पैसे येतात आणि व्यवसायातून पैसे जातात, अशा व्यवहारांना आपण व्यावहारिक दृष्टिकोनातून रोख व्यवहार असे म्हणतो। यासोबतच दुसराही व्यवहार उधारीचे व्यवहार। यामध्ये प्रामुख्याने उधारीचे व्यवहार म्हणजे व्यवहाराच्या वेळी ताबडतोब रक्कम न देता काही कालांतराने, काही कालावधीनंतर रोख रक्कम दिली किंवा घेतली जात नाही। ज्या वेळेस रोखचा वापर केला जात नाही किंवा रोख प्राप्ती झाली नाही म्हणून नंतरच्या तारखेला रोख दिली किंवा घेतली जाते, मग या कालावधीमध्ये कालावधी निश्चित केला जातो। परंतु प्रत्यक्ष व्यवहार घडत असताना या ठिकाणी रोखीचा वापर केला जात नाही। मग रोखीच्या ऐवजी आज चेक देणे असेल, मग बँकेचा चेक दिला असेल परंतु तो पुढच्या तारखेचा दिलेला असेल, मग यालाच आपण उधारीवर माल विकला अथवा खरेदी केला असं म्हणतो। उदाहरणार्थ एखाद्याला उधारीवर माल विकला असेल, त्यासोबतच किंवा आपणही काही मशिनरी विकली असेल किंवा आपणही काही व्यवहारामध्ये मोठी वस्तू खरेदी केली असेल, ती पैसे देण्याच्या ऐवजी काही काळानंतर आपल्याला पैसे देई आहेत त्यांना, मग यासाठी हा व्यवहार या ठिकाणी घडतो, तो उधारीचा व्यवहार घडतो। म्हणून याला उधारीचे व्यवहार, उधारीच्या वेळी ताबडतोब रक्कम दिली किंवा घेतली जात नाही। उधारीच्या व्यवहाराला ज्या वेळी ताबडतोब रक्कम दिली किंवा घेतली जात नाही म्हणजेच तो उधारीचा व्यवहार होय।
त्यानंतर अमौद्रिक व्यवहार, ज्याला आपण वस्तू विनिमय असो, नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स. या ठिकाणी प्रत्यक्ष मुद्रेचा वापर केला जात नाही. ज्या व्यवहारामध्ये पैशाचा प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष वापर होत नाही अशा शब्दांना अमौद्रिक व्यवहार, अशा व्यवहारांना अमौद्रिक व्यवहार असे म्हणतात. एका वस्तूच्या बदल्यात दुसरी वस्तू मिळवणे किंवा देणे याला वस्तू विनिमय असं म्हटलं जातं, अमौद्रिक व्यवहार असं म्हटलं जातं. म्हणून अशा काही व्यवहारामध्ये पैशाचा प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष वापर होत नाही अशा व्यवहारांनाच अमौद्रिक व्यवहार असे म्हणतात. या ठिकाणी फक्त पैशाच्या ऐवजी वस्तूची देवाणघेवाण करून आपली गरज भागवल्या जाते, त्या ठिकाणी अमौद्रिक व्यवहार हे निर्माण होतात. यासोबतच दुसरा मुद्दा स्पष्ट करत असताना एंट्री, ज्याला आपण नोंद असं म्हणतो, जमा खर्चाच्या पुस्तकात योग्य पद्धतीने व्यवसायाचे व्यवहार लिहिणे म्हणजे नोंद किंवा प्रविष्टी करणे होय. आपण प्रत्येक व्यवहाराची आपल्या व्यवसायाच्या दृष्टिकोनातून आपल्या पुस्तकपालनामध्ये सुरुवातीला घडलेल्या व्यवहाराची प्राथमिक नोंद करतो. या नोंदीलाच आपण जमा खर्चाच्या पुस्तकामध्ये जो काही व्यवहार झालेला आहे त्याची नोंद करणे किंवा त्याची प्रविष्टी करणे हे आपण योग्य समजतो. मग यालाच आपण प्रविष्टी किंवा नोंद म्हणतो. यासोबतच डिस्क्रिप्शन ऑफ द एंट्री, नोंदीचं वर्णन. पुस्तकपालनामध्ये ट्रान्झॅक्शनमध्ये आपण नोंद करत असताना ती नोंद कशा बाबतीत केलेली आहे याचंही डिस्क्रिप्शन आपण जनरल एंट्री केल्यानंतर त्याखाली एका ओळीमध्ये करत असतो. व्यवसायाच्या ज्या व्यवहाराची नोंद केली जाते त्या नोंदीखाली व्यवहाराचे संक्षिप्त वर्णन केले जाते. यालाच आपण नोंदीचे वर्णन किंवा नोंदीचे स्पष्टीकरण असे म्हणतो. हे स्पष्टीकरण नेहमी केलेल्या नोंदीखाली तो व्यवहार कशाबद्दल केला आहे त्या केल्याबद्दल या शब्दाने लिहिल्या जातो. जसे व्यवहारामध्ये वस्तूची विक्री झाली असेल, वस्तूची खरेदी केली असेल, तर आपण वस्तूची विक्री केल्याबद्दल असं त्या ओळीच्या खाली नोंद केल्याच्या नंतर त्याचं त्या एंट्रीबद्दल डिस्क्रिप्शन ऑफ द एंट्री, नॅरेशन ज्याला आपण म्हणतो, ते व्यवहाराची नोंद केल्यानंतर त्याच्या खाली ब्रॅकेटमध्ये आपण लिहित असतो. वस्तू खरेदीबद्दल असेल, वस्तू विक्रीबद्दल असेल किंवा इतरही जे काही ट्रान्झॅक्शन्स घडत असतील ती जनरल एंट्री केल्यानंतर त्याखाली आपण डिस्क्रिप्शन ऑफ द एंट्री करत असतो. मग व्यवहारामध्ये गुड्स हा शब्द वापरला जातो नेहमी. त्याला आपण आपल्या व्यावहारिक दृष्टिकोनातून माल, वस्तू हा व्यापारात नेहमी वापरल्या जाणारी शब्द आहे. म्हणून ज्या कन्सेप्टमध्ये सांगत असताना मी असं म्हणेन, व्यापारात व्यापारी ज्या वस्तू किंवा तयार केलेल्या वस्तू खरेदी विक्रीसाठी वापरतो. व्यापार व्यवसायामध्ये व्यापारी ज्या वस्तू किंवा तयार केलेल्या वस्तू खरेदी विक्रीसाठी वापरतो त्यास आपण व्यापारी वस्तू असे म्हणतो. व्यापारात या खरेदी केलेल्या किंवा तयार केलेल्या वस्तू व्यापारात नफा होऊन विकण्यासाठी खरेदी किंवा तयार केल्या जातात. खरेदी करण्यासाठी किंवा विक्रीसाठी आपण उत्पादनामध्ये, व्यवसायामध्ये नेहमीच वस्तूंची निर्मिती करत असतो. पण नेमकं त्याला वस्तू असं म्हटलं जातं. मग ही वस्तू, उदाहरणार्थ एखादा किराणा व्यापारी असेल, त्याच्याकडील जो विकण्यासाठी ठेवण्यात आलेल्या वस्तू असेल त्यालाच आपण माल किंवा वस्तू असं म्हणतो. मग काही औषध विक्रेते असतील, त्या औषध विक्रेत्याकडे सुद्धा काही प्रमाणात मेडिसिन असेल त्यालाही तो वस्तू म्हणतो. जसे भाजीपाल्यावाल्याकडे भाजीपाला तो त्याच्यासाठी वस्तू आहे. गाड्यांचे सुट्टे भाग असतील, काही गाड्या असतील, टायर असेल, इंजिन असेल, गिअरबॉक्स असेल इत्यादी वाहन निर्मितीसाठी सुद्धा लागणारा जे काही साहित्य आहे मोठमोठ्या कंपन्याचा आहे तो त्यांच्या दृष्टीने ती
त्यांच्या व्यवहारासाठी गुड्स आहे, वस्तू आहे. यासोबतच यावरील काही मुद्द्यांची चर्चा केल्यानंतर अजूनही आपण विविध गोष्टीवर, विविध कन्सेप्टवर लेखाकर्मामधील चर्चा करणार आहोत. त्यामध्ये भांडवल, कॅपिटल, आपण नेहमी चर्चा करतो की व्यवसायामध्ये लागणारं सगळ्यात महत्त्वाचं असतं ते भांडवल. त्या भांडवलाची गुंतवणूक असेल. भांडवल नेमकं कशाला म्हटलं जातं? मग व्यावसायिकाने व्यवसायामध्ये गुंतविलेल्या संपूर्ण रकमेला भांडवल असे म्हणतात. व्यवसाय मालकाने आपल्या व्यवसायामध्ये जी काही पैसे गुंतवले असतील, व्यवसाय करण्यासाठी जी काही पैशाची गुंतवणूक केली असेल, या संपूर्ण रकमेला व्यवसायामध्ये भांडवल असे म्हणतात. यालाच लेखांकीय भाषेमध्ये सांगावयाचे झाल्यास संपत्तीचे देयतेवरील आधिक्य म्हणजे भांडवल असे म्हणता येईल. संपत्तीचे देयतेवरील आधिक्य म्हणजे भांडवल असे म्हणता येईल. हे सूत्र रूपाने सुद्धा आपल्याला मांडता येतं. जसे संपत्ती वजा देयता, ॲसेट मायनस लायबिलिटी इज इक्वल टू कॅपिटल. भांडवल हे संपत्ती मायनस देयता, या संपत्तीमधून देयता वजा केल्यानंतर जी काय शिल्लक राहते ती म्हणजे भांडवल होय. व्यवसाय बंद करताना व्यवसाय मालकाला भांडवलाची राशी व्यवसायाकडून घेणे असल्यामुळे भांडवल ही व्यवसायाची देयता ठरते. कॅपिटल ही एक लायबिलिटी आहे, ती व्यवसाय चालकाकडून घेणे असल्यामुळे भांडवल ही व्यवसायाची देयता ठरते. यासोबतच ते आपण कॅपिटल हे लायबिलिटी या कॉलममध्ये दर्शवितो. पहिला व्यवहार लिहितो का तर व्यवसायामध्ये सुरुवात झाली असते ती कॅपिटलपासूनची. म्हणून आपण बॅलन्स शीटमध्ये, ताळेबंद पत्रकामध्ये नेहमी बॅलन्स शीट तयार करत असताना लेफ्ट साईडला अगोदर लायबिलिटीच्या खाली सगळ्यात अगोदर लिहितो ते कॅपिटल. मग ते ॲथोरायझर कॅपिटल असेल, सबस्क्राईब्ड कॅपिटल असेल, इश्यूड कॅपिटल असेल, या सगळ्या पद्धतीचं कॅपिटल लिहित असतो. त्यानंतर दुसरी कन्सेप्ट सांगेल ड्रॉइंग. यालाच व्यवहारामध्ये उचल असंही म्हटलं जातं. जर व्यवसाय मालक आपल्या व्यक्तिगत उपयोगासाठी व्यवसायातून संपत्ती किंवा वस्तू किंवा रोख रक्कम घेत असेल त्यास ड्रॉइंग असं म्हटलं जातं, त्यास उचल असं म्हटलं जातं. व्यवसाय मालक आपल्या दुकानातून कधी वस्तूच्या स्वरूपात, कधी मुद्रेच्या स्वरूपात आपल्या स्वतःच्या वापरासाठी काही पैसे असतील, वस्तू असतील, हा घेत असतो. किंवा या व्यवसायातून आपल्या कुटुंबाच्या गरजा भागवण्यासाठी, जसे आपल्या मुलाची शैक्षणिक फीस भरायची असेल, त्यासोबतच काही मुलांचा औषधाचा खर्च असेल, मोबाईलचं बिल असेल, इतरही गोष्टीसाठी, आपल्या वैयक्तिक कामासाठी, कुटुंबासाठी जर व्यवसायातून आपल्या व्यवसाय मालकाने व्यक्तिगत कामासाठी जर पैसे घेतले असतील तर त्याला आपण आपल्या व्यावसायिक भाषेमध्ये ड्रॉइंग असं म्हणतो, उचल असं म्हणतो. त्यासोबतच दुसरा मुद्दा नेहमी चर्चेला जातो, डेटार्स आणि क्रेडिटार्स, ऋणको आणि धनको. ही आपल्या अकाउंटिंग कन्सेप्टमधली महत्त्वाची कन्सेप्ट. डेटार्स, ऋणको, जी व्यक्ती वस्तू किंवा सेवांचा उधारीवर उपयोग घेतल्यामुळे व्यवसायास देणे लागत असेल तर त्या व्यक्तीला व्यवसायाचा ऋणको असे म्हणतात. जी व्यक्ती वस्तू किंवा सेवांचा उधारीवर उपयोग घेतल्यामुळे व्यवसायास देणे लागत असेल तर त्या व्यक्तीला व्यवसायाचा ऋणको असे म्हणतात. ऋणको ही अशी व्यक्ती आहे की जी व्यवसायाला पैसे देणे लागते. ऋणको ही अशी व्यक्ती आहे की जी की आपल्या व्यवसायाला पैसे देणे लागते. म्हणून आपण ते नेहमी डेटार्स ॲसेट साईडला लिहितो. त्यासोबतच क्रेडिटार, धनको,
ज्या व्यक्तीकडून वस्तू किंवा सेवा उधार विकत घेतल्यामुळे आपण त्या व्यक्तीला, ज्याच्याकडून घेतलेला आहेत त्यांच्या, ज्या व्यक्तीकडून वस्तू किंवा सेवा उधार घेतल्यामुळे आपण संबंधित त्या व्यक्तीला पैसे देणे लागतो, ती व्यक्ती म्हणजे धनको होय. याला दुसऱ्या शब्दात सांगावयाचे झाल्यास धनको म्हणजे अशी व्यक्ती होय की जी ज्यांना व्यवसाय देणे लागतो. यालाच आपण सन्ड्री क्रेडिटार असतील, क्रेडिटार्स असतील, आपण ते बॅलन्स शीटमध्ये नेहमी लॅबिलिटी साईडला हा व्यवहार नोंदवत असतो. यासोबतच बॅड डेब्ट्स, व्यवहारातील आपल्या महत्त्वाचा शब्द बुडीत कर्ज. नेहमी आपण या शब्दाचीही अकाउंटिंगमध्ये ओळख करून घेत असताना ऋणकोमधीलच काही पैसे आपले येणे असतील, ते पैसे संबंधित व्यक्तीकडून वसूल झाले नसतील, त्या बाबतीत आपण याला बॅड डेब्ट्स असं म्हणतो. मग ऋणकोकडून वसूल न होणारी राशी, ऋणकोकडून डेटार्सकडून वसूल न होणारी राशी म्हणजे बुडीत कर्ज होय. ते पैसे आपल्या व्यवहारात मिळणार नाही, म्हणजेच ते आपल्या व्यवहारासाठी बुडीत कर्ज होय. हे व्यवसायाचे महसुली नुकसान समजल्या जाते. आपल्या व्यवसायामध्ये हा व्यवहार, हे ट्रान्झॅक्शन हा महसुली नुकसान म्हणून समजल्या जातो. यासोबतच ज्या डेटार्सकडून आपली काही येणी असतील त्याची नोंद आपण करत असताना जर या चालू वर्षामध्ये काही लोकांकडून येणे असलेली रक्कम आपल्याला मिळालीच नसेल तर आपण ती निश्चितच बुडीत कर्ज म्हणून त्याची आपल्याकडे नोंद घेतो. त्यासोबतच एक्सपेंडिचर अँड टाईप्स ऑफ एक्सपेंडिचर हे सुद्धा आपण पाहू. खर्च आणि खर्चाचे प्रकार. व्यवसायामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे खर्च होतात. त्या खर्चाच्या मुद्द्यावर प्रकाश टाकत असताना मी असं सांगेल, एक्सपेंडिचर खर्च कोणत्याही कारणामुळे व्यवसायाला ज्या राशीचं, ज्या रकमेचं पेमेंट करावं लागतं, शोधन करावे लागते, त्याला खर्च असं म्हणतात. कोणत्याही कारणामुळे व्यवसायाला ज्या रकमेचे पेमेंट करावे लागते, शोधन करावे लागते, त्याला आपण आपल्या व्यावसायिक भाषेमध्ये खर्च असं संबोधतो. यासोबतच मग तो खर्च कॅपिटल एक्सपेंडिचर, ज्याला आपण भांडवली खर्च म्हणजे काय हे सुद्धा पाहणार आहोत. मग भांडवली खर्च, कॅपिटल एक्सपेंडिचर, हा खर्च स्थिर संपत्ती मिळविण्यासाठी किंवा स्थिर संपत्तीच्या मूल्यात वाढ करण्यासाठी केलेला खर्च आहे. भांडवली खर्च हा स्थिर संपत्ती मिळविण्यासाठी किंवा स्थिर संपत्तीच्या मूल्यात वाढ करण्यासाठी केलेला खर्च म्हणजे भांडवली खर्च होय. हा खर्च दीर्घकाळपर्यंत लाभ देणाऱ्या आणि पुन्हा पुन्हा न उद्भवणाऱ्या स्वरूपाचा असतो. यामध्ये आपल्या व्यवसायामध्ये, उपक्रमामध्ये मशिनरीची खरेदी असेल, वेगवेगळ्या मशीन्स आपण खरेदी केलेल्या असेल, बिल्डिंगचा विस्तार केलेला असेल, माहिती तंत्रज्ञानाच्या युगामध्ये आपण काही संगणकाची खरेदी आपल्या व्यवसायामध्ये केलेली असेल. मग हा सर्व खर्च कोणत्या न कोणत्या कारणामुळे केलेला असल्यामुळे, हा खर्च स्थिर संपत्ती मिळवण्यासाठी केलेला असल्यामुळे याला आपण भांडवली खर्च असे म्हणतो. यासोबतच रेव्हेन्यू एक्सपेंडिचर, महसुली खर्च. महसुली खर्च हा असा खर्च आहे की ज्यापासून भविष्यात नफा मिळण्याची अपेक्षा नसते. भविष्यामध्ये या खर्च केलेला असल्यामुळे हा खर्च भविष्यात आपल्याला कधीही या खर्चापासून नफा मिळण्याची अपेक्षा नसते, परंतु ताबडतोब किंवा अल्पावधीत अर्थातच एका वर्षाच्या आत लाभ मिळण्याची शक्यता असते. हा खर्च संघटनेची लाभ प्राप्त करण्याची क्षमता वाढवत नाही. हा व्यवसाय किंवा संस्था संचालनानुसार
प्रत्येक दिवशी होणारा हा सामान्य खर्च आहे. जसे सॅलरी दिलेली असेल, रेंट पेड केलेला असेल, वेजेस पेड केला असेल, इत्यादी स्वरूपाचा खर्च. हा महसुली खर्च असा आहे की ज्यापासून भविष्यात नफा मिळण्याची अपेक्षा नसते. हा खर्च आहे, हा आपल्याकडून केला जातो, परंतु त्यात काळामध्ये विशिष्ट 1 वर्षाचा कालावधी असेल, त्या काळामध्ये जर केलेला असेल तर निश्चितच आपल्या व्यवसायासाठी हा अल्पावधीत 1 वर्षाच्या आत लाभ मिळण्याची शक्यता असते. म्हणून हा महसुली खर्च. यासोबतच अस्थगित महसुली खर्च, डेफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. अस्थगित महसुली खर्च असे खर्च की जे मूलतः महसुली स्वरूपाचे आहेत. असे खर्च जे प्रामुख्याने महसुली स्वरूपाचे आहेत, परंतु ज्यांचा लाभ 1 वर्षाच्या आत पूर्णपणे उपयोगी आणता येत नाही, अशा खर्चांना अस्थगित दिसणारे महसुली स्वरूपाचे खर्च असे म्हणतात. असे खर्च काही वर्षानंतर अपलेखित करतात. असा अपलेखित केलेला खर्च नफा तोटा खात्याच्या नावे बाजूवर आपण दर्शवितो. अपलेखित न केलेला खर्च ताळेबंद पत्रकाच्या संपत्ती बाजूला आपण दर्शवितो. जसे उदाहरणार्थ मोठ्या प्रमाणात केलेली काही जाहिरात असेल किंवा काही कायदेशीर बाबीसाठी केलेला मोठ्या प्रमाणात खर्च असेल, म्हणजे हा खर्च हा निश्चितच अस्थगित महसुली खर्च म्हणून याची नोंद केला जाते. यासोबतच अकाउंटिंगमध्ये नेहमी चर्चेला येणारी कन्सेप्ट ती म्हणजे डिस्काउंट. कॅश डिस्काउंट, ट्रेड डिस्काउंट. या बाबतीतही या कन्सेप्टचा नेमकं कन्सेप्ट म्हणजे काय, ट्रेड डिस्काउंट कशाला म्हणतात, कॅश डिस्काउंट म्हणजे काय, हे आपण पाहणार आहोत. मग यामध्ये हे पहा, आज मार्केटमध्ये प्रत्येक ग्राहक डिस्काउंट कोण देतो आणि कोणापासून डिस्काउंट मिळतो, बहुतांश कस्टमर काही स्कीम आहे का असं नेहमी व्यवहारामध्ये विचारलं जातं. म्हणून आपल्या व्यापारी दृष्टिकोनातून काही व्यापारी कसर ट्रेड डिस्काउंट, डिस्काउंट म्हणजे काय, म्हणून ट्रेड डिस्काउंट व्यापारी कसर ही वस्तूच्या विक्रीचे वेळी वस्तूंच्या किमतीमधून कमी केलेली राशी होय. ही कसर विक्रेत्यांना वस्तूच्या छापील किमतीमध्ये वस्तूची विक्री करताना नफा मिळवून देण्यास मदत करते. म्हणून व्यापारी कसरीची लेखापुस्तकात नोंद घेणे गरजेचे नाही. हा डिस्काउंट आपण वस्तूची विक्री करण्यासाठी, आपल्याला नफा मिळावा यासाठी हा डिस्काउंट वापरला जातो. व्यापारी वस्तूंची विक्री करताना काही किमतीमधूनच 10% असेल, 5% असेल, ती रक्कम कपात केलेली असते. याला आपण व्यापारी कसर असं म्हणतो. यासोबतच उदाहरणं सांगायचं झालं तर एखादा व्यापारी आपणास 10,000 रुपयाचा माल विकत असेल, परंतु 10,000 रुपयाच्या मालासोबतच काही व्यापारी कसरीवर विकल्यास, तसे 5% त्या संबंधित व्यापाऱ्याने 5% व्यापारी कसरीवर 10,000 रुपयाचा माल आपल्यास विकल्यास या मालाच्या किमतीतून निश्चितच 5% रक्कम म्हणजेच 500 रुपये हे वजा केले जातात. याला आपण व्यापारी कसर असं म्हणतो. यासोबतच कॅश डिस्काउंट, रोख कसर. रोख कसर म्हणजे काय, रोख कसर ही अशी रक्कम होय की जी रोख राशी घेतेवेळी, रोख रक्कम घेतेवेळी वजा करून घेतलेली असते. शोधन करण्यासाठी, पेमेंट करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे म्हणून दिलेली ही व्यापारी सूट होय. प्रत्यक्ष रक्कम देतेवेळी किंवा काही कालावधीत रक्कम घेतेवेळी अशा प्रकारची सूट दिली जाते.
व्यापारी कसर दिल्यानंतर रोख कसरीचा हिशोब केला जात असल्यामुळे रोख कसर ही विक्रेत्याचे नुकसान आणि ग्राहकाचा फायदा असतो. या कसरीची लेखा पुस्तकात नोंद केली जाते. या रोख कसरीची नोंद आपला व्यापारी आपल्या पुस्तकात या लेखा पुस्तकामध्ये त्याची नोंद करतो. मग यासोबतच कॅश डिस्काउंट आणि ट्रेड डिस्काउंट या दोन्ही प्रकारचे डिस्काउंट आज व्यापारामध्ये वापरले जातात. त्यासोबतच सॉल्वंट आणि इन्सॉल्वंट याही कन्सेप्टवर आपण चर्चा करणार आहोत. शोधनक्षम म्हणजे दिवाळखोर नसलेला आणि अशोधनक्षम म्हणजे दिवाळखोर. पैशाचं पेमेंट न करू शकणारा हा दिवाळखोर असतो आणि शोधनक्षम जो की पैशाचं पेमेंट करू शकतो म्हणजे तो दिवाळखोर नसलेला. सॉल्वंट अँड इन्सॉल्वंट. इन्सॉल्वंट यावर सविस्तरच आपल्या फायनान्शियल अकाउंटिंगमध्ये आपल्याला टॉपिक आहे. त्या बाबतीत आपण सविस्तर त्यावर काही न्यूमेरिकल क्वेश्चन्स घेणार आहोत. मग सुरुवातीला आपण पाहू सॉल्वंट. शोधनक्षम दिवाळखोर नसलेला. शोधनक्षम म्हणजे आपण लोकांचं पेमेंट करू शकतो, पेमेंट करण्यासाठी सक्षम असलेला म्हणजेच तो दिवाळखोर नसलेला. जर एखाद्या व्यक्तीची संपत्ती त्याच्या देयतेपेक्षा जास्त आहे, जास्त किंवा देयते बरोबर असते, त्यावेळी त्या व्यक्तीला शोधनक्षम किंवा दिवाळखोर नसलेली व्यक्ती असे म्हणतात. दिवाळखोर नसलेली व्यक्ती असे म्हटलं जातं. एखाद्या व्यक्तीची संपत्ती त्याच्या देयतेपेक्षा जास्त किंवा देयते बरोबर असते, त्यावेळी त्या व्यक्तीला शोधनक्षम किंवा दिवाळखोर नसलेली व्यक्ती असे म्हणतात. सॉल्वंट पर्सन. अशा व्यक्ती आर्थिकदृष्ट्या सुस्थितीत असताना आणि आपली देणी देण्यास समर्थ असतात, म्हणून अशा व्यक्तीला सॉल्वंट पर्सन असं म्हटलं जातं. मग या ठिकाणी संस्था असू शकते, एखादा उपक्रम असू शकतो, एखादी कंपनी असू शकते. यामध्ये व्यक्तीची मालमत्ता एकंदरीत 10 ते 20 कोटीची संपत्ती मालमत्ता असेल. पण उदाहरणार्थ 20 कोटीची संपत्ती संबंधित एखाद्या उपक्रमामध्ये गुंतवलेली असेल, मग अशा सॉल्वंट व्यक्तीकडे लोकांची देणी देण्यासाठी, लोकांची देणी ही 18 कोटी असतील, 19 कोटी असतील आणि संबंधित व्यक्तीकडे जर उपलब्ध संपत्ती आणि मालमत्तेची एकूण किंमत 20 कोटीच्या जवळपास असेल, तर तो निश्चितच 18 कोटी रुपयाची देयता कर्ज तो निश्चितच देऊ शकतो. म्हणजेच ही संबंधित व्यक्ती ही सॉल्वंट व्यक्ती आहे. इतर लोकांची देणी देण्यासाठी त्याच्याकडे पुरेसे पैसे उपलब्ध आहेत. त्याची मालमत्ता संपत्ती एकंदरीत किंमत केली असता 18 कोटी देणे असूनसुद्धा त्याच्याकडे त्याची मालमत्ता आणि संपत्तीची किंमत ही एकंदरीत 20 कोटीची असेल, तर निश्चितच तो व्यक्ती हा सॉल्वंट आहे. अशा परिस्थितीत ती व्यक्ती आर्थिकदृष्ट्या सुस्थितीत असून आपले कर्ज फेडण्यास समर्थ आहे, म्हणून अशाच व्यक्तीला आपण पेमेंट करणे शोधनक्षम, पेमेंट करण्यासाठी सक्षम असणारा शोधनक्षम आहे असे म्हणतो. यासोबतच अशोधनक्षम किंवा दिवाळखोर. अशोधनक्षम किंवा दिवाळखोर व्यक्ती मग ही अशी व्यक्ती की जी आपल्या संपत्तीतून आपली संपूर्ण देणी देण्यास असमर्थ असते. त्याची संपत्ती मालमत्ता आपली संपूर्ण देणी देण्यास अशी व्यक्ती असमर्थ असते. अशा व्यक्तीची देयता ही त्याच्या संपत्तीपेक्षा निश्चितच जास्त असते. उदाहरण सांगायचे झाल्यास, जर एखाद्या व्यक्तीची संपत्ती किंवा मालमत्ता संपूर्ण हिशोब झाल्यानंतर 20 कोटीची आहे,
आणि अशा व्यक्तीला संपूर्ण देयता एक 22 कोटी रुपयाचं देणं आहे. तसेच तो कोणत्याही मार्गाने पुन्हा उत्पन्न उभारण्यास असमर्थ असेल आणि न्यायालय जर समाधानी असेल तर अशा व्यक्तीला निश्चितच दिवाळखोर म्हणून घोषित करण्यात येतं. तो 22 कोटीची देणी देण्यास असमर्थ आहे. त्याची एकंदरीत संपत्ती मालमत्ता याची किंमत केली असता त्याला देणी 22 कोटीची आहेत आणि त्याच्याकडे उपलब्ध साधनसामग्री, उपलब्ध नैसर्गिक साधनसामग्रीबरोबरच त्याच्याकडे जी काही मूळ मालमत्ता आहे, संपत्ती आहे, याची एकंदरीत कायद्यानं जर किंमत केली असता ती 20 कोटीच होत असेल, म्हणजेच तो 22 कोटी देण्यास असमर्थ असेल, तर अशी व्यक्ती, असा उपक्रम, त्या व्यक्तीला आपण दिवाळखोर म्हणून घोषित करण्यात येतं. कायद्यानं न्यायालय जर यावर समाधानी झालं असेल तर अशा व्यक्तीला न्यायालय दिवाळखोर म्हणून घोषित करतं. मग सॉल्वंट आणि इनसॉल्वंट या दोन्हीनंतर आपण शेवटच्या मुद्द्याकडे वळत आहोत, जे की अकाउंटिंग इयर नेहमी पाहतो आपण. जमा खर्च ठेवण्यासाठी दरवर्षी आपण नफा तोटा पत्रक असेल, व्यापारी पत्रक असेल, बॅलन्स शीट असेल, हे आपण वर्षाला तयार करत असतो. व्यापारी ठेवत असलेल्या लेखापुस्तकांच्या हिशोबाचा अवधी हा 12 महिन्याचा असतो. हिशोबाचे वर्ष कोणते ठेवाय ही सर्वस्वी त्या व्यापाऱ्यावर अवलंबून असते. परंतु सध्या आयकराच्या दृष्टीने लेखांकन वर्ष निश्चितच 1 एप्रिलपासून सुरू होते ते 31 मार्चला बंद होते. अकाउंटिंग वर्षाच्या शेवटी व्यवसायाचा मालक ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट तयार करतो. यावरून त्याला आपल्या व्यापाराची निश्चितच आर्थिक स्थिती कळते. व्यापारी संस्था, नफ्याचा उद्देश नसलेल्या संस्था याही आज आपण व्यवसायात पाहतो, जसे की ट्रेडिंग कन्सर्न अँड नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. प्रॉफिट कमवण्याचा उद्देश नसलेल्या सुद्धा संस्था आज मोठ्या प्रमाणात कार्यरत असलेल्या पाहतो. परंतु व्यापारी संस्था, ज्याला आपण ट्रेडिंग कन्सर्न असं म्हणतो, व्यापारी संस्था या अशा संस्था आहेत की ज्या नफा मिळविण्याच्या उद्देशाने वस्तूची विक्री करण्याकरता स्थापन झालेले असतात. यांना व्यावसायिक संघटना किंवा नफा मिळविणाऱ्या संघटना या नावाने सुद्धा ओळखले जाते. विद्यार्थी मित्रांनो, यासोबतच व्यापारी संस्था ह्या काही ना काही प्रमाणात नफा मिळवण्याच्या उद्देशाने निश्चितच त्यांचा मुख्य उद्देश नफा मिळवणेच असतो. यासाठीच त्या स्थापन केल्या जातात, म्हणून त्यांना व्यापारी संस्था असं म्हटलं जातं. परंतु दुसऱ्या बाजूला नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न, नफ्याचा उद्देश नसलेल्याही काही संस्था, काही उपक्रम आज मोठ्या प्रमाणात पाहतो आपण. नफ्याचा उद्देश सोडून समाजाच्या सेवेसाठी किंवा सेवा प्रदान करण्यासाठी ज्या संस्था स्थापन केल्या जातात त्या संस्थांना नफ्याचा उद्देश नसलेल्या संस्था असे म्हटल्या जातं. या ठिकाणी काही क्रीडा भवन असतील, कला भवन असतील, विज्ञान भवन असेल, काही सांस्कृतिक कार्य करणाऱ्या संघटना संस्था असतील, धर्मादाय कार्य करणाऱ्या काही संस्था संघटना असतील, उपजीविकेचे उद्योग इत्यादी कार्यांना प्रोत्साहन देण्यासाठी अशा प्रकारच्या संस्था स्थापन केल्या जाऊ शकतात. मग यामध्ये काही शाळा असतील, काही महाविद्यालय असतील, काही दवाखाने असतील, काही क्रीडा मंडळे असतील इत्यादी जी नफा कमवण्याचा उद्देश नसलेल्या संस्था ज्या समाजात कार्यरत असतात यांनाच आपण नफा कमवणे हा उद्देश नसलेल्या संस्था असं म्हणतो. नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न या नावाने अशा संस्थांना आपण संबोधत असतो. यासोबतच गुडविल हाही आपण शब्द नेहमी व्यापारात वापरतो. नेमकं ख्याती म्हणजे काय, लौकिक म्हणजे काय, तो मूल्यामध्ये कसा त्याचा अवलंब आपल्याकडे लेखाकर्मामध्ये केला जातो. ख्याती म्हणजे व्यवसायाचा पैशात मोजता येण्यासारखा नावलौकिक
ख्याती म्हणजे व्यवसायाचा पैशात मोजता येण्यासारखा नावलौकिक पत, प्रतिष्ठा आणि कीर्ती होय. ही व्यवसायाची अमूर्त संपत्ती आहे. ख्याती हे दुसरे तिसरे काही नसून विद्यार्थी मित्रांनो, व्यवसायाने बाजारपेठेत प्रस्थापित केलेले आपले नाव होय, आपले क्रेडिट होय. ही ख्याती व्यवसायाच्या इतर अमूर्त संपत्तीला जोडलेली अतिरिक्त मूल्य असलेली अमूर्त संपत्ती आहे. ही दृश्य नाही आहे, आपल्याला दिसत नाही आहे, परंतु व्यावसायिकाचा नावलौकिक हा यामध्ये दडलेला असतो. ख्याती म्हणजे व्यवसायाचा पैशात मोजता येण्यासारखाच नावलौकिक आहे. ख्याती ही अमूर्त संपत्ती आहे. पण याला गुडविल असं म्हटलं जातं. ही गुडविलसुद्धा आपण रोखीमध्ये मोजतो. विद्यार्थी मित्रांनो, यासोबतच प्रॉफिट और लॉस, नफा किंवा तोटा, ही कन्सेप्ट आपण पाहत असताना नेमकं प्रॉफिट म्हणजे काय, प्रॉफिट कशाला म्हटलं जातं? जेव्हा मालाची विक्रीची किंमत तिच्या परिव्यय मूल्यापेक्षा जास्त असते तेव्हा त्यास नफा असं म्हटलं जातं. या नफ्यामुळे व्यवसायाच्या भांडवलात निश्चितच वाढ होते. मालाची विक्रीची किंमत तिच्या परिव्यय मूल्यापेक्षा जास्त असते तेव्हा त्यास नफा असे म्हटले जाते. मग नफ्यामुळे व्यवसायाच्या भांडवलात निश्चितच वाढ होते, उत्पन्नात वाढ होते. एखाद्या आर्थिक वर्षामध्ये 1 लाख रुपयाच्या वस्तू विकल्या असतील आणि त्याच आर्थिक वर्षामध्ये संपूर्ण खर्च हा निश्चितच आपल्या आर्थिक वर्षामध्ये काही खर्चही झाला असेल आणि एका आर्थिक वर्षामध्ये व्यवसायाला काही प्रमाणात 10 ते 20 हजार रुपयाचा नफा झाला असेल असे याला म्हणता येईल. जसे 1 लाख रुपयाच्या वस्तू आपण व्यवसायाद्वारे त्या विकल्या असतील, त्या आर्थिक वर्षामध्ये संपूर्ण खर्च हा 80,000 झाला असेल आणि त्याच आर्थिक वर्षामध्ये व्यवसायाला 20,000 रुपयाचा नफा झाला असेल, तर त्या या मिळालेल्या 20,000 रुपयाला आपण आपल्या व्यवसायाच्या दृष्टिकोनातून याला नफा असं संबोधतो. त्यासोबतच लॉस, तोटा. जेव्हा मालाची विक्रीची किंमत तिच्या परिव्यय मूल्यापेक्षा कमी असते, विक्रीची किंमत परिव्यय मूल्यापेक्षा कमी असते तेव्हा त्यास तोटा असे म्हटले जाते. तोट्यामुळे निश्चितच आपल्या व्यवसायाचे भांडवल कमी होत असते. जर एका आर्थिक वर्षामध्ये संपूर्ण वस्तूंची विक्री उदाहरणार्थ 1 लाख रुपयाची केली गेली असेल आणि त्या वर्षामध्ये आपल्या आर्थिक वर्षामध्ये होणारा संपूर्ण खर्च हा 1,10,000 रुपये असेल, तर अशा प्रसंगी आपल्या व्यवहारामध्ये निश्चितच आपला 10,000 रुपयाचा तोटा झाला असे म्हटले जाते. एकंदरीत वस्तूची विक्री आणि त्या विक्रीच्या प्रमाणापेक्षा जास्तीचा झालेला खर्च, जसे 1 लाख रुपयाची विक्री केली आणि खर्च हा 1,10,000 रुपये झाला असेल, निश्चितच वरील 10,000 रुपये हे आपल्या व्यवसायाच्या दृष्टिकोनातून आपल्या व्यवसायाला झालेला तोटा होय. ही व्यावसायिक आपल्या व्यवहारात निर्माण झालेली घटना असल्यामुळे याला आपण लॉस असे संबोधतो. यासोबतच इन्कम, उत्पन्न, या बाबतीतही चर्चा करत असताना ही एक व्यावसायिक व्यवहारातून निर्माण झालेली महसुली प्राप्ती होय. वस्तू विक्रीपासून किंवा ग्राहकांना पुरविलेल्या सेवेपासून प्राप्त झालेली रक्कम किंवा राशी होय. यामध्ये इतरही घटकापासून मिळालेल्या उत्पन्नाचा समावेश होतो. उदाहरणार्थ भाडे मिळालेले असेल, काही इंटरेस्ट मिळालेला असेल, त्यासोबतच काही
कमिशन मिळालेलं असेल, काही लाभांश मिळालेला असेल, काही प्राप्त झालेला लाभांश असेल, इत्यादी गोष्टींचा या इन्कममध्ये समावेश होतो. यासोबतच महसुली उत्पन्न, रेव्हेन्यू आपण ज्याला म्हणतो, तीही कन्सेप्ट आपल्या अकाउंटन्सीमध्ये आहे. महसुली उत्पन्न म्हणजे व्यवसायाला वस्तूंच्या विक्रीपासून किंवा ग्राहकांना दिलेल्या सेवेपासून प्राप्त झालेले उत्पन्न होय. यास महसुली उत्पन्न म्हणजे व्यवसायाला वस्तूची विक्रीपासून किंवा ग्राहकांना दिलेल्या सेवेपासून जे काही प्राप्त झालेलं उत्पन्न असतं याला आपण व्यावहारिकदृष्ट्या महसुली उत्पन्न असे म्हणतो. त्यासोबतच ॲसेट लायबिलिटी याही गोष्टीची आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. ॲसेट नेमकं कशाला म्हटलं जातं? संपत्ती, मौद्रिक किंमत असलेली कोणत्याही प्रकारची भौतिक वस्तू, मौद्रिक किंमत असलेली कोणत्याही प्रकारची भौतिक वस्तू म्हणजे संपत्ती किंवा मालमत्ता होय. मालमत्तेची मालकी ही व्यवसायाच्या संबंधित असली पाहिजे. जसे यामध्ये आपण सांगू, बिल्डिंग असेल, इमारत असेल, त्यासोबतच काही प्लॅन्ट असेल, काही मशिनरी असेल, काही यंत्र असतील, आपली गुडविल असेल, या सर्वच गोष्टीचा या संपत्ती या प्रकारामध्ये समावेश होतो. यामध्ये टाईप्स ऑफ ॲसेट सांगत असताना फिक्स्ड ॲसेट आपण बॅलन्स शीटमध्ये हेड्स लिहित असताना लिहितो. स्थिर संपत्ती, फिक्स्ड ॲसेट. टाईप्स ऑफ ॲसेटमधील हा प्रकार ज्याला आपण ही अशी संपत्ती आहे की जी व्यवसायाला दीर्घकाळापर्यंत लाभ देत राहते. दीर्घकाळापर्यंत लाभ देत राहते अशी संपत्ती व्यवसायाच्या दीर्घकालीन उपयोगासाठी व्यवसायामध्ये, उपक्रमामध्ये खरेदी केली जाते. ही संपत्ती मूर्त किंवा अमूर्त असू शकते. जसे बिल्डिंग, मशिनरी, गुडविल इत्यादी बाबींचा या फिक्स्ड ॲसेटमध्ये समावेश होतो. यासोबतच चलसंपत्ती, संपत्तीचे प्रकार पाहत असताना चलसंपत्ती, करंट ॲसेट, ही ॲसेट पाहत असताना आपण अल्पावधीच्या कालावधीसाठी, काही कालावधीसाठी व्यवसायात राहणारी आणि सहजतेने पैशाच्या स्वरूपात रूपांतरित करता येणाऱ्या संपत्तीला आपण चलसंपत्ती असे म्हणतो. यामध्ये प्राप्य विपत्र असतील, काही कॅश असेल, क्लोजिंग स्टॉक असेल, शिल्लक राहिलेला माल, डेटार्स असतील, या सर्वच गोष्टींचा समावेश या करंट ॲसेटमध्ये केला जातो. यासोबतच फिक्सेशियस ॲसेट, काल्पनिक संपत्ती, तीही आपण ॲसेटमध्ये दर्शवतो. ही संपत्ती दृश्य किंवा मालमत्तेच्या स्वरूपात दर्शविता येत नाही. अशी संपत्ती काल्पनिक स्वरूपाची असते, परंतु तिची मूल्याच्या स्वरूपात देवाणघेवाण करता येत नाही. उदाहरणार्थ प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस, जो सुरुवातीचा प्रारंभिक केलेला खर्च असतो, महसुली स्वरूपाचा खर्च असेल, जसे जाहिरातीचा खर्च पुढील 4 वर्षासाठी दिलेला असेल, अनेक कालावधीसाठी मोठ्या प्रमाणामध्ये तो पैशाचा खर्च त्या व्यावसायिकाने केलेला असेल, तोही खर्च आपण या ठिकाणी महसुली स्वरूपाचा खर्च असल्याकारणाने तो आपण या काल्पनिक संपत्तीमध्ये या गोष्टीचा समावेश करतो. यासोबतच ॲसेट पाहिल्यानंतर आपण लॅबिलिटी, देयता, याही बाबतीत चर्चा करणार आहोत. बॅलन्स शीटमध्ये डाव्या साईडला आपण लेफ्ट साईडला लॅबिलिटी लिहितो, राईट साईडला ॲसेट लिहितो. मग लॅबिलिटी, देयता, व्यवसायाला इतरांना द्यावी लागणारी संपूर्ण राशी, संपूर्ण रक्कम
देयता म्हणून ओळखली जाते. हे कर्ज आहे किंवा व्यवसायाने इतरांकडून प्राप्त केलेल्या लाभाच्या मोबदल्यात त्यांना देय असलेली रक्कम किंवा राशी होय. विद्यार्थी मित्रांनो, व्यवसायाला इतरांना द्यावी लागणारी संपूर्ण राशी, संपूर्ण रक्कम देयता म्हणून ओळखली जाते. हे कर्ज आहे किंवा व्यवसायाने इतरांकडून प्राप्त केलेल्या लाभाच्या मोबदल्यात त्यांना देय असलेली रक्कम होय, राशी होय. यामध्ये काही लोकांकडून आपण घेतलेल्या कर्जाचा समावेश असेल, धनको असतील, अधिकोष अधिविकर्ष इत्यादी बाबींचा यामध्ये समावेश होतो. यासोबतच टाईप्स ऑफ लायबिलिटीज, लायबिलिटीजचे प्रकारसुद्धा आपण पाहणार आहोत. देयतेचे प्रकार, यामध्ये फिक्स्ड लायबिलिटीज, ज्याप्रमाणे फिक्स्ड ॲसेट्स होती त्याप्रमाणे फिक्स्ड लायबिलिटीजसुद्धा या ठिकाणी आहे. स्थिर देयता, स्थिर देयता ही व्यवसाय निधीचा एक प्रमुख स्रोत आहे. भांडवल, सुरक्षित कर्ज, दीर्घ मुदतीची बँकेकडून व आर्थिक संस्थाकडून घेतलेली कर्ज यांचा समावेश फिक्स्ड लायबिलिटीमध्ये होतो. यासोबतच करंट लायबिलिटीज, जलदेयता, एका वर्षामध्ये द्याव्या लागणाऱ्या देयतांना चलदेयता असे म्हणतात. तात्पुरत्या कालावधीमध्ये त्याच वर्षा